तुमच्या मार्फत आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत जाऊ द्या आणि सरकारला सांगायला तुम्ही भाग पाडा, या शेतकऱ्याचं भलं कर। आज या ठिकाणी या विचार मंचाने मला 2 शब्द बोलण्याची एक संधी दिली, त्याबद्दल या विचार मंचाचा या सर्व कार्यकर्त्याचा मी आभारी आहे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवाचं भलं व्हावं, भलं करावं ही पुन्हा एकदा या विचार मंचावरून विनंती करतो। थांबतो। जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर नाना पळसकर, संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी गावचे शेतकरी हे आपलं मनोगत व्यक्त करतील। नाना 2-3 मिनिटात। आजच्या या हंबर्ड मोर्चाच्या नेतृत्व करण्यासाठी आलेले उद्धव साहेब, आदित्य साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, समोर आलेले सर्व पदाधिकारी, शेतकरी, 55 लाख रुपये बिना अटी शर्तीवर माफ केले। माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस 95 मध्ये सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांचे बिल माफ करा आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची हीच घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं, आपलंच घेतलं त्यांनी सगळं। म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, आमचे चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला, काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले। म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व महाराष्ट्रातील शेतकरी, मराठवाड्यातील शेतकरी तुमच्याकडे एक आशाने पाहत आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हाक मारा, तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे। मागच्या वेळेस साहेब मोदी साहेबांनी काय केलं, कांद्याला निर्यात बंदी केली आणि 40% कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर। हे असा एवढा जुलाम इंग्रजांना बी केला नाही, रजाकारच्या निजामानं बी केला नाही, एवढं हे युती सरकार, मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर अन्याय करत आहे। कांदा बाहेर जायचं तर 40% रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल। साहेब निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला, त्याला खर्च 2000 रुपये 1500 रुपये येतो, शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला। शेतकऱ्याची सोयाबीन 400 रुपये क्विंटल चालली, शेतकऱ्याची मक्का 1500 रुपये चालली, काही परवडत नाही। शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब, या सरकारामुळे सगळी वजाबाकी चालू आहे। म्हणून आपल्याला विनंती करतो, आपण खंबीरपणे उभा राहा, येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे, शेतकरी 100% तुमच्या मागे राहील। मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या हमाडा मोर्चामध्ये आपण उन्हात ताणत आला त्याबद्दल धन्यवाद। शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली, मी आयोजकांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात